तर तो जे मित्रांनो, महाराष्ट्र भावांनो, आज स्वागत आम्हाला आहे जायचे तुमचा शनी मंदिराला. आजच्या कारण आज ब्लॉगमध्ये. शनिवार होता त्याच्यामुळे दर्शनाला. पण आपल्याला आमंत्रण पण होतं जेवणाचं. काय लागलो चाळीसगाव नांदगाव रोडला हवेला. तर मग काय भेटली रस्त्याला एक दिंडी. त्याच्यात मग पाहू शकता तुम्ही पुढं. मग रस्ता लागला भावाला सोनात. भावाने लावलं ना गाडी पोडणं 60 70 80 90. मग लवकर एवढं लवकर पुढे जायचं. ठीक आहे, माझ्याच संग खेळू आली का बे. माझ्याच मागे लागलेलं सगळं पण होते. ती मग गाडी पार्किंग. मग आता इथून पुढं जायचं होतं पाय पाय. आणि 1 किलोमीटरच म्हणलं चल बाबा. मग आलो जत्रे. भाऊला बोललो पहिलं दर्शन करून घेऊ, मग पाहू जत्रेकडे. तरी काय मा डोळा एका ठिकाणावर थांबा ना भाऊ. इकडं पण तिकडं पण हे गाडी अवगतलं. भाऊ म्हणायला लागला हे सामान घे. अरे म्हणलं खिशात पैसे नाही दादा, चल म्हणलं पुढं. फक्त आपण जत्रा फिरायला आलो आहे. बघू शकता तुम्ही जत्रा कशी आहे. त्याच्यात ते डॉक्टर भेटले आम्हाला पुढं. डॉक्टर मग काय टॅटू काढायचं काम चालू होतं डॉक्टरचं. सगळे माणसं इथूनच जायला लागले. मग भाऊ पण बोलला इथून जाऊ. अरे म्हणलं पोलिस जर पाहिलं लय मारतील. म्हणलं आपण तिकूनच जाऊ रे आपल्या. इकून बारीकून आलो तर बारीकून पाहिलं तर एवढी गर्दी आहे बाप. 2-2.5 घंट्यात नंबर नाही लागायचे. नंबर लावायचे कसं रे मग. म्हणजे बाहेरून दर्शन करून घेऊ. म्हणलं आले तर दर्शन करू. भाऊ म्हणायला लागला नको रे भाऊ म्हणे जाऊ म्हणे आता बाहेर. म्हणलं थोडा वेळ थांबून जाऊ. मग इच्छाच आहे ना बा माझी इथून जायची. शनमिशन करून आलो. मग आलो चप्पल घ्यायला इथं चप्पल काढून गेलो. म्हणलं चप्पल काढून घेऊ. मग जाऊ म्हणलं परत आता जेवण करायला. मग त्याच्यात आधी म्हणलं भाऊ म्हणजे वरचा बोर्ड दाखव म्हणजे मंदिर पूर्ण दाखव म्हणजे आपल्या शनी महाराजचा. म्हणलं बरं भाऊ तुझी इच्छा पूर्ण करून देतो म्हणलं. त्याच्यात मग काय गर्दी एवढी नंबर तसंच लावलं भाऊ. मध्ये कॅमेरा अलाउड नाही. त्याच्यात मग व्हिडिओ काढला नाही मधला मोबाईलने. दर्शन करून आलो मग जत्रेत मग थोडा वेळ फिरू म्हणलं भाऊला बोललं. पैसे बिशेत नाही आपल्याकडे. मग कोण काय घेतं कसं काय विचारून तर भाऊ म्हणलं मजाक तर घेऊया का त्याची. कोण दिसलं ओळखीतात मग त्याच्याकडे करता येईल आपल्याला ॲडजस्टमेंट. भाऊ म्हणे माझ्याकडे आहे 20 रुपये. म्हणलं 20 रुपये आहे. 20 रुपयामध्ये काय येणार आहे म्हणलं. चाल म्हणलं तिकडं. मग गेलो पुढं. इकडं गाड्या त्या दिवशी आले जी इथपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून द्या. कारण मला पोरं बोलते म्हणजे हिंदीमध्ये काढ सबस्क्रायबर द्या लवकर येईल. म्हणलं काही गरज नाही. मराठीमध्येच ब्लॉग राहील आपले. मराठी माणसाला ऑटोमॅटिक आपल्याला सबस्क्राईब करेल. कारण एक मराठी माणसाची जाणीव असते म्हणलं. काय तुम्ही जर एक सबस्क्राईब केलं तर मला वाटेल की आपले मराठी माणसं आपल्याला सपोर्ट